हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आज आपल्याला पॉवर इन एसी सर्किट हा चौथं लेक्चर या चॅप्टरचं. आणि सर्वांना सांगायचं आहे की आपला सिलेबस आता संपत आलेला आहे, तुम्हाला माहिती असावं. ठीक आहे, तर आपल्याला पॉवर इन एसी सर्किट हे चॅप्टर बघणार आहे. तर चला चालू करूया. हे जे टॉपिक आहे एसी सर्किटचं आणि सोपं आहे, काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. प्रश्न असा असतो, व्हॉट इज द पॉवर इन एसी सर्किट. आता पॉवर म्हणजे काय? रेट ऑफ डुईंग द वर्क. सिंपल शब्दात काय सांगसाल? रेट, बघा दिला असेल, रेट ऑफ डुईंग वर्क. हा महत्वाचा शब्द आहे, रेट ऑफ डुईंग वर्क. पॉवर इज डिफाईन ॲज द रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड एज द पॉवर. हा आता फॉर डीसी सर्किटमध्ये पॉवर मेजर प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. डीसी मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर व्ही इंटू आय असं तुम्ही लिहित असाल कदाचित, व्ही इंटू आय प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. बट इन एसी सर्किटमध्ये व्हॅल्यू ऑफ करंट अँड व्होल्टेज चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. आता डीसी मध्ये काय असतं बरं? डायरेक्ट करंट असतो. असा बघा, डायरेक्ट करंट असतो. हा डायरेक्ट एक तर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह, डायरेक्ट एकच कॉन्स्टंट असतं. पण या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी काही ही एसी, बघा समजते तुम्हाला, ही एसी आहे. आणि म्हणून तिथं म्हटलंय त्यांनी की बाबा बट एसी सर्किटमध्ये व्हॅल्यू जी करंटची असेल किंवा व्होल्टेज असेल चेंज एव्हरी इन्स्टंटला. बघा इथे 0 असेल, आहे ना, इथे 1 व्होल्ट असेल, या ठिकाणी 1 व्होल्ट असेल, इथे 2 व्होल्ट असेल, इथे 3 व्होल्ट असेल, इथं पुन्हा 2 1 0, इथं -1 व्होल्ट, 2 व्होल्ट, 3 व्होल्ट. समजतं का तुम्हाला? म्हणजे चेंज होते एव्हरी इन्स्टंट. पॉवर इन एसी सर्किट गिवन इन्स्टंट ऑफ प्रोडक्ट ऑफ त्या इन्स्टंटला व्होल्टेज किती आणि त्या इन्स्टंटवर करंट किती आहे यांचा प्रोडक्ट असतो, असा ई इंटू आय. आता आपल्याला शिकायचंय पॉवर इज इक्वल टू ई आय. ठीक आहे, क्वेश्चन याच्यावर येत नाही, प्रश्न कशावर येतात हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना. बघा काय म्हटलं, प्रश्न असा आला होता 2021ला, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड सिरीज LCR सर्किटमध्ये. हा क्वेश्चन आज आपलं शिकणं होईल नाही होईल सांगता येणार नाही, पण याच्यात पण उत्तर देणार मी. नंतर आहे ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पॉवर फॅक्टर इन सर्किट. पॉवर फॅक्टर सांगायचं आहे. इथे पण बघा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये सांगायचा. डिफाईन द पॉवर सांगायचा, पॉवर फॅक्टर काय असतं, व्हॅल्यू ऑफ प्युअर रेजिस्टिव्ह एसी सर्किट. असे प्रश्न येऊ शकतात. एक प्रश्न बघू आपण आता पॉवर इन एसी सर्किटच्या बाबतीत. प्रश्न हा आता पॉवर इन एसी सर्किटमध्ये पहिला पॉईंट असा होता, ॲव्हरेज पॉवर काढायचा आपल्याला असोसिएट विथ रेजिस्टन्स. पॉवर इन एसी सर्किट विथ रेजिस्टन्स म्हणजे मी एक डायग्राम ड्रॉ करतो. बघा पहिल्यांदा रेजिस्टन्स काढा, मस्त रेजिस्टन्स काढा, आणि हा या ठिकाणी, ठीक आहे ठीक आहे, हे बघा हा रेजिस्टन्स आहे, हा EMF आहे, आणि हा EMF आपण लावला कोणाच्या? रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये लावला का? ओके. और हा रेजिस्टन्स आहे तुमचा, EMF आहे E0 sin ओमेगा टी. लक्षात येतं. आता आपल्याला इथे पॉवर काढायचा. पॉवर काढायचं तर आपल्याकडे काय म्हटलं बघा, ॲव्हरेज पॉवर काढायचा कोणाच्या? विथ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये AC सोर्स आपण अप्लाय केला, तर इथे किती पॉवर असेल, ॲव्हरेज पॉवर किती असेल आपल्याला काढायचा. ॲव्हरेज पॉवर म्हटलं, ठीक आहे. ॲव्हरेज कसा काढायचा हे मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, पुन्हा एकदा सांगतोय. ठीक आहे. आज बघा, इन प्युअर रेजिस्टन्स अल्टरनेटिंग करंट डेव्हलप इन फेस अल्टरनेटिंग व्होल्टेज अप्लाइड. पण इथे तुम्हाला माहिती असेल, जर इन फेसमध्ये हा जो काही करंट आणि EMF अक्रॉस द रेजिस्टन्सच्या हा इन फेसमध्ये असतो. दोघांचा फेस कसा असतो? सेम असतो. आणि म्हणून इथे आपल्याकडे EMF दिलेलं E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, राईट आहे. आणि हा जो काही करंट आहे, हा करंट आहे I0. इथं बघा दोघांचे इक्वेशन सारखे आहेत, बरोबर आहे, कारण की इन फेस म्हणजे दोघांचा फेस डिफरन्स काही नाही. इन फेस डिफरन्स 0 आहे, दोघांमध्ये फेस डिफरन्स नाहीये. आपण हे इक्वेशन्स सगळे शिकलोय याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, सेकंड लेक्चरमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटल. आपल्याला पॉवर काढायची आहे. काय काढायची आहे? पॉवर. आणि पॉवर काय असते बरं? पॉवर असते E इंटू आय. या दोघांची इक्वेशन माहिती आहे आपल्याला. पॉवर इज इक्वल टू, बघा ईच व्हॅल्यू E0 साइन ओमेगा टी,
आणि इथे आय नॉट साइन ओमेगा टी. ठीक आहे, तर इथं पॉवर इज इक्वल टू ई नॉट आहे आय नॉट साइन स्क्वेअर ओमेगा टी. हे तुमचं इक्वेशन बनलं आहे. पण आपल्याला काढायचं काय, इथे काढायचं आपल्याला ॲव्हरेज पॉवर. आणि ॲव्हरेज पॉवर कसा काढायचा हे मी इथं सांगतोय आता. ठीक आहे ना. बघा, ॲव्हरेज पॉवर जर काढायचा असेल तर 0 to t म्हणजे 0 पासून तर टी पर्यंत आपण पिरियड घेतलाय. आणि इथे ॲव्हरेज ज्याचा काढायचा ती टर्म घ्या. ह्या ॲव्हरेज कशावर डिपेंड आहे, टीवर टाइम. बघा या इक्वेशनमध्ये टी दिसते म्हणून डी टी घेतलं. हे लक्षात येतं का, डिव्हायडेड बाय 0 to t. आणि इथे टाईमवर डिपेंड आहे ते डिव्हायडेड घ्यायचं. ॲव्हरेज काढायचा असेल, ज्यांना माहिती नसेल तर सांगतोय, कोणाचा ॲव्हरेज काढतो, पॉवरचा, ती टर्म इथं लिहायची. कोणावर ॲव्हरेज डिपेंड आहे, टाईमवर डिपेंड आहे, टी दिसते म्हणून डी टी घेतलं. जिच्यावर डिपेंड आहे त्याला खाली ठेवायचं. लिमिट 0 पासून टी पर्यंत घ्यायचं आहे. ठीक आहे ना, कम्प्लीट 1 सायकलसाठी घ्यायचा म्हणून. चला आता ॲव्हरेज पॉवर बघा नीट लक्षात घ्या. 0 to t. पीची जी व्हॅल्यू माझ्याकडे ही आहे ई नॉट आय नॉट है ना साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू डी टी. लक्षात येतं. आणि इथे इंटिग्रेशन 0 to t आणि हे डी टी आहे. ओके, चला सुरुवात करतोय. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू बघा ई नॉट हा आय नॉट बाहेर काढतोय कॉन्स्टंट 0 to t. राहिलं काय इंटिग्रेशनमध्ये, साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू डी टी. याचं इंटिग्रेशन जर तुम्हाला कळत असेल तर स्मॉल टी येईल इंटिग्रेशन डी टीचं. हायर लिमिट आहे कॅपिटल टी, लोअर लिमिट आहे 0. ठीक आहे, चला ॲव्हरेज पॉवर नीट लक्षात घ्या. ई नॉट आय नॉट. ठीक आहे, आणि याचं इंटिग्रेशन आपल्याकडे माहीत आहे कॅपिटल टी डिवाइड बाय 2. कोणाचं इंटिग्रेशन आहे हे आता आपल्याला करत बसायचं नाही. साइन स्क्वेअर मी जर काढत बसलो तो काढता पण येईल, पण इतका वेळ नसतो म्हणून इथं काढायचं नाही. t/2. ठीक आहे, कॅपिटल t/2 आहे. आणि याचं जे इंटिग्रेशनचे लिमिट हायर लिमिट टी आहे, लोअर लिमिट 0 करण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, चला मग कॅपिटल टी कॅन्सल झालं. आणि ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू ई नॉट या 2ला √2 लिहितोय मल्टिप्लाय आय नॉट √2 लिहितोय. ठीक आहे, समजत असेल अशी अपेक्षा आहे. हे लक्षात आलं का. या 2ला काय केलं, हे जे 2 आहेत या 2ला आपण असं लिहू शकतो का, √2 हां, तर √2 2 येतं. बरोबर आहे. पण याला आपण काहीतरी म्हटलं आहे ते माहिती असलं पाहिजे भावा. समजते का. मला माहिती आहे की ई नॉट बाय √2ला तुम्ही ERMS असं म्हणलंय. याच्या आधी डेफिनेशन शिकलो ERMS है ना. रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू शिकलो आहे. आणि इथे आय नॉट बाय √2ला IRMS असं म्हणलंय. म्हणून ॲव्हरेज पॉवर इथं आपण काढलाय. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू IRMS जो आहे. ठीक आहे, बघा इथे आहे IRMS इंटू ERMS. ठीक आहे ना. हे तुमच्याकडे ॲव्हरेज पॉवर भेटलेलं आहे. काही डाऊट नसावा अशी अपेक्षा आहे. ERMS किंवा IRMS सुद्धा म्हणू शकता, किंवा याला ॲव्हरेज पॉवर पुस्तकात असं इक्वेशन्स लिहिलं असेल ERMS इंटू IRMS असं पण म्हणू शकता. राईट आहे तर फाईट आहे. सिंपल 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. खूप थेरी लिहायची का नाही लिहायची, एवढं जेवढं लिहिलं तेवढं बस होईल. ठीक आहे, डायग्राम लिहायची गरज आहे का नाही. हे रफ पेज आहे. हे कोणतं पेज आहे तुमचं, रफ पेज आहे भाऊ. ठीक आहे, हा रफ पेज आहे. हे पेज तुम्हाला कळावं ही अपेक्षा आहे. स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता. आपण आता AC अक्रॉस द रेजिस्टन्स याचा ॲव्हरेज पॉवर IRMS भेटलेला ॲव्हरेज पॉवर काढला. आता सेम टू सेम आपण काय करू, ॲव्हरेज पॉवर असोसिएट विथ इंडक्टर. ठीक आहे, ही थिअरी आहे. मी डायग्राम मुद्दामून नेक्स्ट पेजवर घेणार आहे. प्रश्न कसा येतो, व्हेन AC सोर्स connected to the ideal inductor show that the average power supplied by the source over the complete cycle is 0. म्हणजे कंप्लीट सायकल जर घेतली तर ॲव्हरेज पॉवर या इंडक्टरमध्ये 0 भेटतो. आणि आपल्याला माहिती आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आहे. म्हणजे इथं मी रफली डायग्राम देतो काढून, आणि समोर पण काढू, काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी असल्या प्रकारचं हे सर्किट आहे.
हे इंडक्टर आहे, हे EMF आहे, इथं आपण E नॉट साईन ओमेगा टी असं इक्वेशन वापरलं. तुम्हाला माहिती आहे इथे EMF लीड करतोय, तुम्ही याच्या आधीचं लेक्चर बघला, आणि करंट IL आहे, राईट आहे. आणि म्हणून इथे आपल्याकडे EMFचं इक्वेशन E नॉट साईन ओमेगा टी आणि करंटचं इक्वेशन लॅग करणे, करंट लॅग करतो, पाठीमागे आहे. तुम्हाला कसं कळालं? कारण की इकडे म्हणजे बघा अँटी क्लॉकवाईज म्हणजे लीड करणे, ठीक आहे ना. म्हणून इथं हे जर लिहिलं असतं तर -π/2 किंवा कॉसच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं असेल तर -I नॉट कॉस ओमेगा टी. समजतं? लक्षात येतं? ओके, चला समोर जाऊ आपण. आपल्याला इथेच हा जो प्रश्न आहे हा नीट शिकायचा आहे. त्याच्यासाठी मी स्वतःच्या हाताने डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय आणि समोर जातोय. ठीक आहे, स्वतःच्या हाताने डायग्राम ड्रॉ करतोय. बघा इंडक्टर घेतला, हा इंडक्टर आहे, ठीक आहे. इथे इंडक्टर घेतल्यानंतर हा इंडक्टर आहे, ठीक आहे. हा इंडक्टर घेतल्यानंतर इथं हा इंडक्टर आहे, हा EMF तुमच्याकडे E नॉट साईन ओमेगा टी आहे. इथं मी फेसर डायग्राम एक शॉर्टकटमध्ये काढतो. ह्या आहे EL आणि हा आहे IL, ठीक आहे. असल्या प्रकारची डायग्राम आहे. ओके, आता इथे आपल्याकडे EMF जी आहे ते घेतले मी E नॉट बघा साईन ओमेगा टी, करेक्ट आहे. आणि जो करंट आहे तो करंट आहे I नॉट, ठीक आहे, साईन ओमेगा टी -π/2, ठीक आहे ना. हा फेज डिफरन्स आहे. तुम्ही जर बघितला असेल तर करंट लॅग करतो π/2 ने, म्हणजे मायनस केलं. हे इक्वेशन साईन ओमेगा टी. पण हे खरं इक्वेशन असं नाही बरं. खरं इक्वेशन असं आहे करंटचं -I नॉट कॉस ओमेगा टी असलं इक्वेशन्स आहे, ठीक आहे. खरं इक्वेशन्स असं आहे, लक्षात येत असेल तुम्हाला. आणि EMFचं हे इक्वेशन्स आहे. वाटलंच तर नाव देतो बाबा. बघा हे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. मला पॉवर काढायचं आहे. हा E × I आहे आणि पॉवर इज इक्वल टू, ईचं इक्वेशन आहे E नॉट साईन ओमेगा टी आणि आयचं आहे I नॉट कॉस ओमेगा टी, राईट आहे. समजतं? आणि या ठिकाणी ॲव्हरेज जर आपल्याला पॉवरचा काढायचा असेल तर ते बिन काढून घेऊ. बघा E नॉट, हा I नॉट इकडे लिहितोय, पण हे मायनस इथे लिहावं लागेल का मला? या कॉसचं मायनस इथे लिहावं लागेल, कॉमन आहे ना, मायनस. बघा साईन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी. समजतं? मायनस E नॉट I नॉट साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी, ठीक आहे ना. चला समोर जाऊ. आता आपल्याला करायचं आहे ॲव्हरेज पॉवर. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to t, पूर्ण कंप्लीट सायकलसाठी घेतोय ना मी, कंप्लीट AC सायकल आहे ती. कंप्लीट सायकल 0 to t म्हणजे 0 to 2π, एक कंप्लीट सायकल, एक वेव्ज कंप्लीट करणे असं म्हणतो आपण. आणि याला इक्वेशन्स बघा, कोणाचा ॲव्हरेज काढतो? पॉवरचा, म्हणून P लिहा. कोणावर डिपेंड आहे? टाईमवर. तुम्हाला कसं कळालं? बघा साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी टाईमवर डिपेंड आहे, त्याच्यावरून कळतं. हा 0 to t आहे आणि हा टाईमवर डिपेंड आहे, त्याला डिवाइड घ्यायचं. चला व्हॅल्यू पुटअप करू. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू 0 to t, पीची व्हॅल्यू आहे -E नॉट I नॉट है ना, साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू dt. आणि याचं इंटिग्रेशन आता कॅपिटल T असते, माहीत पाहिजे. कशावरून कळालं? जर नसेल समजत तर इथं रफली करून देतो. बघा dt आणि 0 to t आहे, याचं इंटिग्रेशन आहे स्मॉल t, हा कॅपिटल T, हा 0 आहे, इथं कॅपिटल T -0. समजतं का? आणि असं करून याचं इंटिग्रेशन t भेटेल, ठीक आहे ना. कसं आलं बघा, याचं इंटिग्रेशन स्मॉल t आहे, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट ठेवलं, टी मधून 0 गेला तर टीच राहणार आहे, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही. ओके, चला समोर जाऊ आपण. आता आपल्याकडे ॲव्हरेज पॉवर काढायचं आहे. काय काढायचं आहे? ॲव्हरेज पॉवर काढायचा आहे. तर E नॉट कॉन्स्टंट आहे, I नॉट कॉन्स्टंट आहे, डिवाइड बाय टी. काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा आहे, ठीक आहे. वाटलंच तर मायनस मी बाहेर काढतो, मायनस साईन विसरू नका, हे मायनस, ठीक आहे. आता मला कळालं की इंटिग्रेशन 0 to t इथे राहिलं आहे माझ्याकडे साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी, खाली बघा इंटू dt. काही टेन्शन आहे भाऊ? बघा -E नॉट I नॉट डिवाइड बाय टी, साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू dt. आपल्याला एक काम करायचं आहे.
मल्टिप्लाय अँड डिवायडेड 2 करायचं. कशामुळं करायचं कळेल हळूहळू. ठीक आहे. 2 ने मल्टिप्लाय केले इथे आणि 2 इथे घेतला. काय फरक पडला? 2 कॅन्सल झाला. पण याचा फॉर्म्युला मला माहिती आहे. 2 साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी चा फॉर्म्युला आहे साइन 2 ओमेगा टी किंवा साइन 2 थिटा म्हणा. 2 थिटा म्हणलं तरी चालेल. 2 थिटा म्हणलं तरी चालेल. म्हणजे ॲव्हरेज पॉवर आपल्याकडे आहे. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट बाय 2t. नीट लक्षात घ्या, यांचं इंटिग्रेशन आहे 0 to t आणि हे झालं तुमच्याकडे साइन 2 ओमेगा टी इंटू डी टी. लक्षात येतं? ओके. मग ॲव्हरेज पॉवर बघू आपण आता. बघा ॲव्हरेज पॉवर, ॲव्हरेज, ठीक आहे ना. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू, ठीक आहे, नीट लक्षात घ्या मी काय करतोय, मायनस ई नॉट आय नॉट बाय 2t. याचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2 ओमेगा. हे माहिती आहे का इंटिग्रेशन 0 to t. बघा विथ रिस्पेक्ट टू टाइम जो असतो ना, टी सोबत जी टर्म आहे ती डिवायडेड यायची असते. मग इथं टी सोबत कोण आहे? बघा हे डी टी ज्याच्यासोबत तुमचं इंटिग्रेशन होतंय है ना, ते टी आहे. तर सायन्सचं इंटिग्रेशन सायन्सचं इंटिग्रेशन कॉस आहे, कॉस थिटा. थिटा पण कोण आहे? 2 ओमेगा टी. टी सोबत जी टर्म आहे तिला डिवाइड घ्यायचं आहे. ठीक आहे, डिवाइड यायचं आहे. स्पष्ट आहे का? थोडंसं ॲव्हरेज पॉवर मायनस ई नॉट आय नॉट बाय, बघा 2 to 4 ओमेगा टी. समजतं का? लक्षात येतं? 2 to 4 ओमेगा टी. ठीक आहे. आता आपण काम करू. मायनस कॉस, नीट लक्षात घ्या, 2 ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन टी आणि लक्षात घ्या स्मॉल टीची व्हॅल्यू कॅपिटल टी आहे. काही डाऊट नसावा अशी अपेक्षा आहे मला. काय काय केलं? कॉस 2 ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि स्मॉल टीची व्हॅल्यू आहे कॅपिटल टी. समजता? मायनस मायनस याला हटून टाकू, इकडे थोडंसं लांब लचक घेऊ, काय हरकत नाही. ठीक आहे ना. चला ओके, हे बघू आपण थोडंसं. चला मायनस. चला आता बघा पुन्हा हे मायनस कशामुळे आलं बघा. हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे ना. हे मायनस का आलं कळालं की हे ऑलरेडी मायनस आहे म्हणून. मायनस कॉस 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि लोअर लिमिट 0 आहे. सर 2 ओमेगा तर बाहेर काढलं होतं, हे 2 ओमेगा बाहेर काढलं आपण. बघा मायनस कॉस 2 ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन कॅपिटल टी, स्मॉल टीच्या जागी कॅपिटल टी. मायनस, समजतंय? मायनस करून हे मायनस ऑलरेडी आहे. कॉस 2 ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन टी. वाटलं सो ओमेगाची व्हॅल्यू इथं बघा मी लिहितोय 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ठीक आहे ना. नंतर काय केलं मी? लोअर लिमिट स्मॉल टीची व्हॅल्यू एकदा हायर लिमिट कॅपिटल टी ठेवलंय, स्मॉल टीची व्हॅल्यू आता 0 ठेवली. आता हे जर 0 ठेवलं तर बघा काय येतं. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू मायनस ई नॉट आय नॉट 4 ओमेगा टी. इथे बघा नीट लक्षात घ्या, टी टी गेट बी कॅन्सल, राईट आहे. समजतं? टी टी कॅन्सल. हे झाले 4 पाय है ना. तो मायनस कॉस 4 पाय, हा मायनस मायनस प्लस, इथं तर 0 होऊन जाईल, कॉस 0 होऊन जाईल. ठीक आहे. तर मला वाटतं की ॲव्हरेज पॉवर आपल्याकडे काय भेटून राहिलं बघा आता, मायनस ई नॉट आय नॉट बाय 4 ओमेगा टी. इथे येईल कॉस -1 आणि इथे 1 येईल. कळालं का भाऊ? कॉस 4 पायची व्हॅल्यू 1 आहे, 1. बट हे मायनस म्हणून -1. कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, पण 1 मधून 1 गेला, किती राहिला? 0 राहिला. म्हणून मायनस ई नॉट आय नॉट बाय 4 ओमेगा टी मल्टिप्लाय 0. तर ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू हा 0 तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू 0. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू 0. समजतं? ओके. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला जर AC इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये लावला तर ॲव्हरेज पॉवर हा तुम्हाला 0 भेटतो. ठीक आहे, 0 भेटतो. समजतं? ओके, समजलं? चला
जर कळाला असेल तर खाली थंब करा, थोडंसं माहिती करू द्या की बरं खरंच तुम्हाला कळतं नाही कळत. हे तुम्हाला इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये एवढंच लिहायचंय. आणि थोडंसं थिअरी काय लिहाल इथे, इथं कोण लीड करतंय, EMF लीड करतंय. लॅग कोण करते, पाठीमागे कोण आहे, करंट लॅग आहे, जे पहिल्या शब्दात लिहिलेलं आहे. हे डायग्राम लिहायची गरज नाही, लिहायचं असेल तर लिहू शकता. आता ॲव्हरेज पॉवर असोसिएट विथ कॅपॅसिटर. ठीक आहे, तर बघा, obtain the expression for average power dissipated in power capacity circuit. ठीक आहे, इन प्युअरली कॅपॅसिटी सर्किट करंट लीड करतो आणि EMF बाय फेस अँगल π/2 ने लॅग करतो. इथं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे माझ्या स्वतःच्या हाताने डायग्राम ड्रॉ करतोय. लेख खूप लिहायचं नाही, हे डेरिव्हेशनच करायचं. प्रॅक्टिस करा, निश्चित तुम्हाला समजेल आणि खूप कठीण नाहीये. महत्वाचं, चला आपल्याकडे कॅपॅसिटर आहे सर. हा एक कॅपॅसिटर आहे आणि हे कॅपॅसिटर आपल्याकडे, ठीक आहे, हे कॅपॅसिटर आहे. तर ह्या EMF आहे E0 sin ओमेगा टी आणि हा कॅपॅसिटर C आहे. ठीक आहे, इथं करंट लीड करतोय IC आहे आणि इथे आहे हा तुमच्याकडे EC. समजलं का, करंट लीड करतोय, करंट समोर आहे इथे. हिच्यासाठी EMF साठी माझ्याकडे इक्वेशन्स आहेत बघा. EMF आपण नेहमी वापरतोय, तर E0 sin ओमेगा टी हे इक्वेशन्स वापरलेलं आहे. आणि करंटसाठी इक्वेशन जे आहे ते आहे I0. ठीक आहे ना, साईनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर sin ओमेगा टी प्लस इथे तुम्ही π/2 लिहावं लागेल. π/2 समजता, लक्षात आलं असेल. π/2 आहे. ठीक आहे, पण याचं इक्वेशन जर I कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर असं लिहिता येईल I कॉस ओमेगा टी. ठीक आहे, तर हे तुम्हाला इक्वेशन्स 1 आणि हे इक्वेशन्स 2 असे 2 इक्वेशन्स तयार झालेले आहेत. हे कशासाठी, करंट कितीने लीड करतोय हे दाखवण्याचं इक्वेशन्स आहे. तुम्हाला एक लक्षात येऊ द्या, मी काय म्हणतोय की हे इक्वेशन्स का बरं वापरलं, तर बा साईनच्या फॉर्ममध्ये जर ठेवलं तर आपल्याला कळेल की कोण लीड करते, कोण समोर आहे. इथं ओमेगा टी मध्ये π/2 ऍड केला म्हणून आपण करंट लीड करतोय आणि EMF लॅग करतोय असं लिहू शकतो आपण. ठीक आहे ना, खरं इक्वेशन हेच आहे. मग आपल्याला पॉवर काढायचं, पॉवरचा फॉर्म्युला तो E×I आहे. तर ईचं इक्वेशन आहे E0 sin ओमेगा टी आणि I0 cos ओमेगा टी. ठीक आहे, तर ॲव्हरेज पॉवर E0 I0. आता इथे बघा साइन ओमेगा टी. ठीक आहे ना, साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. ठीक आहे, साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. आता आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे, तर ॲव्हरेज इज इक्वल टू 0 to t. ठीक आहे, कोणाचा ॲव्हरेज काढतो, पॉवरचा म्हणून P. कोणावर डिपेंड आहे, dt, टाईमवर डिपेंड आहे. जिच्यावर डिपेंड आहे त्याला पण खाली लिहा 0 to t × dt. आता ॲव्हरेज पॉवर बघा, आता इथं कसा काढायचा, 0 to t. P ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे E0 I0 साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी × dt आणि याचं इंटिग्रेशन T असतं हे आपल्याला माहीत झालेलं आहे. राईट आहे ना, माहीत झालं ना आपल्याला. आता महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, साइन थिटा कॉस थिटा आलं त्याचं उत्तर 0 येतं. त्याचं इंटिग्रेशन 100% माहिती आहे, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आता हिच्या आधीच झालं ना बाबा. जर तुम्हाला वाटत असेल की मुकेश सर कसं सांगतायत किंवा जिथे जिथे साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी दिसलं तर असलं इंटिग्रेशन करून त्याचं उत्तर 0 भेटतंय, हे फिक्स झालंय की इथे सुद्धा आपल्याला उत्तर 0 भेटणार आहे. ठीक आहे, मी करून द्यायचं तर देतो करून, विषय तो नाही आहे. विषय हा आहे की तुम्हाला समजलं का, की बाबा इथपर्यंत आला, समजलंच असेल. मग ॲव्हरेज पॉवर, ठीक आहे, मी थोडा वेगळा मार्कर यूज करू का, हा, ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू, बघा इथे आपण काढू शकतो E0 I0/2 t है ना, इंटिग्रेशन 0 to t. इथे साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी हे आलं की संपला विषय. इंटिग्रेशन मध्ये साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी याचं इंटिग्रेशन 100% 0 भेटणार आहे. पण ठीक आहे, प्रूफ द्यायचा म्हणून देतोय बाबा. चला मग ॲव्हरेज पॉवर बर
सर एक काम करू का, इथे मल्टिप्लाय 2 आणि इथे मल्टिप्लाय 2 घेतलं तर चालेल का? डिवायडेड अँड है ना मल्टिप्लाय 2 केलं नाही. चला मग इथे E0 I0 इथे 2t, याचं इंटिग्रेशन 0 to t, याला असं लिहू शकतो आपण साइन 2 ओमेगा टी इंटू डी टी. कशामुळं? हा फॉर्म्युला आहे, माहीत पाहिजे. हा फॉर्म्युला काय आपल्याकडे की सर 2 साइन थीटा है ना कॉस थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा, हा फॉर्म्युला आहे याचा फॉर्म्युला हा आहे. बरं मग यांचं इंटिग्रेशन करता येईल. हो. ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू E0 I0 बाय 2t, याचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस 2 ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत कोण आहे बरं, टी सोबत 2 ओमेगा आहे म्हणून त्याला डिवायडेड घेतात. हायर लिमिट टी आहे, लोअर लिमिट 0 आहे, कारण की कंप्लीट सायकलसाठी 0 ते टी म्हणजे कंप्लीट एक वेव्ह होण्यासाठी लागणारा पिरियड म्हटलं तर तो टी आहे. एक कंप्लीट सायकलसाठी घेतोय आपण. तर ॲव्हरेज पॉवर बघा, ॲव्हरेज काढला आपण E0 I0, नीट लक्षात घ्या. तर 2 2 जा, हे 2 बाहेर आले म्हणून 4 झालं ओमेगा टी, आणि इथे नीट लक्षात घ्या मायनस कॉस 2 हा झाला 2 पाय अपॉन टी, इथे कॅपिटल टी घेतला. ठीक आहे, चला लक्षात येतं. ठीक आहे, एक मायनस हा झाला मायनस, लक्षात येतं मायनस कॉस 2 पाय अपॉन कॅपिटल टी, स्मॉल टीला कॅपिटल टी लिहिला, मायनस हा मायनस आता पुन्हा ठेवतोय कॉस 2 पाय कॅपिटल टी, आणि हा 0 मल्टिप्लाय झाला स्मॉल ब्रॅकेट, हा कॅपिटल ब्रॅकेट म्हणजे मोठा ब्रॅकेट क्लोज केला मी. पुन्हा तेच प्रोसेस आहे. ॲव्हरेज पॉवर E0 I0 4 ओमेगा टी, ठीक आहे, मल्टिप्लाय. आता इथे टी टीला कॅन्सल करून समोर जाऊ. आता टी टी कॅन्सल झालं तर हे काय झालं सर तुमचं आता मल्टिप्लाय मायनस कॉस 4 पाय झालं 2 2 चा है ना, हा मायनस मायनस प्लस, हा 0 होऊन जाईल. 0 मल्टिप्लाय आहे ना भाऊ, अरे 0ला मल्टिप्लाय आहे ना, 0ने मल्टिप्लाय 0, कॉस 0 1 होते. माहिती आपल्याला ही प्रोसेस, पण ठीक आहे करून देतो भाऊ, माझं काम आहे. E0 हा झाला I0 4 ओमेगा टी, इथे झाला -1 हा +1. समजलं ना भाऊ, हे समजलं ना तुला समजलं का? 4 पाय म्हणजे 1 होतं आणि 4 पाय 1, बट हे मायनस आहे म्हणून -1. कॉस 0ची व्हॅल्यू 1, 1 मधून 1 गेला 0, म्हणून इथे वाटलं एक स्टेप वाढवतो. E0 4 ओमेगा टी मल्टिप्लाय 0, तर ॲव्हरेज पॉवर जो आहे तो तुम्हाला 0 भेटलेला आहे. ठीक आहे, ॲव्हरेज पॉवर तुम्हाला 0 भेटलेला आहे. समजतं? ठीक आहे, मला असं अपेक्षा आहे भाऊ हे तिन्ही प्रश्न सिमिलर वे असल्यामुळे फार काही ताण घ्यायची गरज नाही. प्रोसेस सेम आहे ॲव्हरेज काढण्याची, फक्त तुम्हाला कळालं पाहिजे. मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा बोललो होतो बाबा, पुन्हा एकदा सांगतो, इथं जर पेज कुठं खाली असेल तर मी तुम्हाला इथे बोललो होतो की हे L C आणि R यांना ज्याच्यातला फेस कळाला त्यांचं भाई तुम्हाला खोटं नाही सांगत भावड्या, अरे भाई टेन्शनच घ्यायची गरज नाही. मला सांगा, हा इंडक्टर आहे ओके, तर EL आणि हा IL मध्ये फरक आहे. इथे हा आहे EC, हा झाला IC, आणि हे झाला हे झाला करंट, हे झाला ER. समजताय? मी काय म्हणलं होतं तुम्हाला की बाबा इंडक्टर म्हणजे एक रेजिस्टन्स सारखा आहे. चोक कॉईलमध्ये मी तुम्हाला शिकवलं, ठीक आहे ना. इंडक्टर हा रेजिस्टन्स सारखा आहे. रेजिस्टन्समध्ये काय होईल बरं, करंटला अपोज होईल म्हणून करंट मागे असेल, म्हणून इथं करंट लॅग करायला, करंटच्या बाबतीत म्हणतो मी, फक्त करंट काय करायला इथे लॅग करायला, असं बोललो होतं मी. कॅपॅसिटरमध्ये चार्ज स्टोअर होतं. चार्ज म्हणजे काय, करंट आहे, फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. मग चार्ज स्टोअर होते याचा अर्थ कॅपॅसिटरमध्ये करंट लीड करतोय, कारण की करंट स्टोअर होईल ना, त्याचा करंट लीड करतोय. आणि रेजिस्टन्समध्ये काय आहे की इन फेजचे फक्त एवढं सांगायचं, म्हणजे तुम्हाला ही एक आयडिया डेव्हलप करण्यासाठी दिलेली एक मी ट्रिक्स होती. समजलं ना. इंडक्टर म्हणजे रेजिस्टन्स, रेजिस्टन्स म्हणजे करंट
पाठीमागे असेल. कॅपॅसिटर चार्ज स्टोअर करतो म्हणून कॅपॅसिटरमध्ये काय आहे, करंट जास्त आहे म्हणून करंट लीड करतोय, समोर आहे. आणि इथे इन फेस आहे, हे तर लक्षात राहील. ज्यांना हे कळालं त्यांना कोणत्याही प्रकारचा खूप काही अभ्यास न करता सॉल्व करता येणारे गणित आहेत. इथं तुम्हाला EMF फिक्स आहे का नाही मला सांगा. आता बघा इंडक्टरमध्ये मी कसं देतो बघा, इंडक्टर, ठीक आहे ना, इंडक्टरमध्ये मी काय सांगतोय बघा, मी काय सांगतो लक्षात घ्या. आता तुम्ही बघा EMF तर फिक्स आहे ना, E0 sin ओमेगा टी आहे, फिक्स आहे. नंतर कॅपॅसिटरमध्ये E इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी, ठीक आहे, ओके. आणि रेजिस्टन्समध्ये ठीक आहे. EMF सारखा आहे का पहा बरं, प्रत्येकामध्ये EMF सारखा आहे. इक्वेशन E0 sin ओमेगा टी, E0 sin ओमेगा टी, E0 sin ओमेगा फिक्स आहे. इथे आता नीट लक्षात घ्या मी काय लिहितो ते तुमचं लक्ष असलं पाहिजे बघा. करंट इथे काय करतो, लॅग करतोय म्हणून करंटमध्ये मी काय केलं फक्त साइन ओमेगा टी मायनस π/2, ठीक आहे. नंतर इथे बघा करंट जो आहे इथं लीड करतोय म्हणून E0 sin ओमेगा टी प्लस π/2 आहे ना, लीड केलं बघा. इथं मायनस आहे, इथं प्लस व्हायला लीड करते म्हणून. इथं तर करंटचं इक्वेशन सेम आहे, जे काही EMFच आहे तेच आहे. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन जर कळाले तर ॲव्हरेज पॉवर काढणं मला खूप काही कठीण वाटत नाही, हे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. बघा हे सेम आहे, पहिले EMFचं इक्वेशन सेम आहे. इथं करंट लॅग करत असतो इंडक्टरमध्ये म्हणून मायनस π/2, लीड करतो म्हणून π/2. इथं इन फेस आहे म्हणून सेम इक्वेशन्स लिहिलं. हे ज्याला कळालं त्यांना ॲव्हरेज पॉवर काढणं कठीण नाही आहे. ॲव्हरेज पॉवर फक्त कुठे भेटला, रेजिस्टन्समध्ये. इंडक्टर आणि कॅपॅसिटर ॲव्हरेज पॉवर इज 0. उद्या आपण काय करू, LCR सिरीज सर्किटमध्ये हे सगळं एक जनरल फॉर्म्युला क्रिएट करू. मी तसं सांगून देतो तुम्हाला. जनरल फॉर्म्युला असा आहे ॲव्हरेज पॉवरचा, तो आहे ERMS, IRMS आणि हे आहे cos phi, ठीक आहे ना. हे तुम्हाला, ठीक आहे ना, महत्वाचं इक्वेशन्स आहे. हे cos phi ची व्हॅल्यू जर तुम्ही बघा फेज डिफरन्सच्या त्याच्यात 90 आहे, जर ठेवला cos 90 0 तो 0 ॲव्हरेज पॉवर भेटते. एक जनरल सांगितलं मी तुम्हाला की बघा ना, इथं 90 आहे, इथे परपेंडिक्युलर आहे, इथं 0. इन फेसमध्ये cos 0 1 होतं आणि म्हणून आपल्याला ॲव्हरेज पॉवर इथं भेटलेला ERMS IRMS आहे. जनरल थोडंसं डोकं लावा, निश्चित तुम्हाला उत्तर भेटतील अशी अपेक्षा आहे. तर चला भेटूया अशाच पुन्हा एक न्यू सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चे.